नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. 10वीचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. यंदा 16 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी 10वीची परीक्षा दिली आहे. या परीक्षेचा निकाल नेमका काय लागणार याकडे सगळ्याच विद्यार्थ्यांचं लक्ष लागलेलं असताना महाराष्ट्र शासनाने sscresult.mkcl.org, maharesult.nic.in हे संकेतस्थळ दिले आहे. या संकेतस्थळांवर विद्यार्थी आपला निकाल तपासू शकणार आहेत. 16 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचं भवितव्य उद्या ठरणार आहे. 13 मे रोजी हा निकाल होणार आहे. दुपारी 1 वाजता हा निकाल जाहीर करण्यात येईल. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या 9 विभागातील मंडळांमार्फत परीक्षा घेण्यात आल्या होत्या. हा निकाल उद्या जाहीर होणार आहे. कळव्यामध्ये सलग दुसऱ्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार श्री जितेंद्र आव्हाड यांना जबर धक्का देण्यात शिवसेनेला यश आलं आहे. या परिसरामध्ये यापूर्वी श्री मिलिंद पाटील, त्यांच्या पत्नी महेश साळवी, त्यांच्या पत्नी हे नगरसेवक शिवसेनेमधील डेरेत दाखल झाले होते. मात्र हा धक्का थांबतो न थांबतो तेवढ्यात केनी कुटुंबाने देखील शिवसेनेची वाट धरली. ठाणे महानगरपालिकेच्या माजी विरोधी पक्षनेत्या प्रमिलाताई केनी, या ठिकाणचे युवा नेते श्री मंदार केनी यांनी देखील शिवसेनेमध्ये जाण्यास पसंती दर्शवली. एवढं बाकी असतानाच साळवी कुटुंबियांनी देखील या ठिकाणी शिवसेनेमध्ये जाण्याचा रस्ता धरला आहे आणि माजी महापौर श्री मनोहर साळवी, माजी नगरसेवक श्री मिलिंद साळवी आणि ठाणे महानगरपालिकेमध्ये ज्यांनी स्वतःचा ठसा उमटवला अशा माजी नगरसेविका अपर्णा साळवी यांनी देखील शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हे सगळे प्रवेश पूर्ण झाले आहेत. त्यामुळे एक प्रकारे कळवा परिसरामध्ये जितेंद्र आव्हाड यांची जी ताकद होती, ही ताकद पूर्णपणे रिकामी करण्यामध्ये आता शिवसेनेला यश आलं आहे. आता यावर श्री जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणतात हे बघणं देखील औत्सुक्याचं ठरणार आहे. आणि जितेंद्र आव्हाड हे या परिसरामध्ये पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसची बांधणी कशी करतात हे बघणं देखील औत्सुक्याचं ठरणार आहे. बघा, काही कामं करत असताना त्या कामांना गती मिळावी, ती रखडलेली कामं गतीने कशी काय पूर्णत्वास नेता यावी यासाठी नेहमी प्रयत्नशील राहणं हे आदर्श लोकप्रतिनिधीचं काम आहे. आणि यासाठी म्हणून सत्ताधारी पक्षाचा सपोर्ट असणं आणि या पक्षाची कामाची चुणूक आपल्या संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या कामाचा धडाका संपूर्ण महाराष्ट्र जाणतो. त्याचबरोबर डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याही कामाने, विशेषतः आरोग्य क्षेत्रातील त्यांच्या कामाने मी स्वतः प्रेरित झालेली आहे. त्यामुळे या सर्व पक्षामध्ये राहून साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करायला नक्कीच आवडेल. यासाठी म्हणून जनसेवेचा कौल म्हणून बऱ्याचशा आमच्या सर्व नागरिकांनी, कार्यकर्त्यांनीही सूचना केलेल्या आहेत. त्यांच्या सूचनेचा मान देऊन आम्ही आज या ठिकाणी हा पक्ष प्रवेश केलेला आहे. माजी नगरसेवक मिलिंद साळवी जी आहेत, माजी महापौर मनोहर साळवी साहेब आहेत, आपल्या विभागातील सारनाथ मित्रमंडळाचे अध्यक्ष तुळशीराम साळवे आहेत, राहुल वाल्मिकी, कळवा वाल्मिकी समाजाचे अध्यक्ष आहेत. अशा असंख्य कार्यकर्त्यांनी आता शिंदे साहेबांच्या सोबत हा प्रवेश केलेला आहे, पक्ष प्रवेश केलेला आहे. पक्षाशी प्रामाणिक राहून यापुढे जनसेवा करण्याचा आमचा सर्वांचा मानस राहील. धन्यवाद. गृह विभागाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार ठाणे शहरामध्ये लोढा आमारा परिसरामध्ये ऑपरेशन अभ्यास हे मॉकड्रिल यशस्वीरित्या पार पडलं. ठाणे शहरामध्ये लोढा आमारा परिसरामध्ये सायरन वाजल्यानंतर 4:30 वाजण्याच्या सुमारास या मॉकड्रिलला सुरुवात झाली. सायरन वाजल्यानंतर इमारतीमध्ये अडकलेल्या 5 जणांची सुटका करण्यात आली. त्याचप्रमाणे 40 जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं. या मॉकड्रिलच्या निमित्ताने यंत्रणा किती योग्य पद्धतीने काम करते हे पाहण्याचं ठरवण्यात आलं होतं. त्यानुसार या ऑपरेशन अभ्यास या मॉकड्रिलमध्ये आरोग्य खातं, महसूल खातं, नागरिक संरक्षण दल, होमगार्ड, ठाणे महापालिका
आपत्ती व्यवस्थापन, TDRFचे जवान, अग्निशमन दल, लोढा आमारा ग्रहसंकुलातील अग्निशमन यंत्रणेचे जवान, सुरक्षा रक्षक आणि येथील नागरिक हे सहभागी झाले होते. रविवारी घडलेल्या एका अपघातामध्ये एका दुचाकी स्वाराला आपला प्राण गमवावा लागला आहे. रविवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीची अद्यापर्यंत ओळख पटलेली नव्हती. कापूरबावडी पुलाजवळ असलेल्या सिनेवंडर मॉलच्या समोरील रस्त्यावरून रविवारी एक अज्ञात ट्रक प्रवास करत होता. या ट्रक चालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रकने पुढे चाललेल्या दुचाकी स्वाराला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी कापूरबावडी पोलीस कर्मचारी, शहर वाहतूक पोलीस कर्मचारी आणि एक रुग्णवाहिका तात्काळ दाखल झाली. पोलिसांनी आता या संदर्भातला तपास सुरू केला आहे. ठाणे शहरातील सचिन मोरे यांच्या देवरत्न मँगोजने ठाणेकर आंबा रसिकांची क्षुधाशांती करण्यासाठी रत्नागिरी आणि देवगड परिसरातील अत्यंत रसाळ आणि मधुर आंबे ठाणेकरांसाठी उपलब्ध करून दिले आहेत. ठाणे शहरातील घंटाळी परिसरातील सत्यम कलेक्शनसमोर देवरत्न मँगोजचे हे आंबे उपलब्ध झाले आहेत. रत्नागिरी आणि देवगड परिसरातील ठराविक बागांमधील अत्यंत चांगले दर्जाचे आंबे या ठिकाणी उपलब्ध करून दिले असल्याची माहिती सचिन मोरे यांनी दिली आहे. संपूर्ण देशभरामध्ये रत्नागिरी आणि देवगडच्या आंब्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्यामुळे अनेकदा काही जणांच्या माध्यमातून यात भेसळ देखील होत असते. कुठलाही आंबा रत्नागिरी अथवा देवगडचा सांगून त्यावर आपली उपजीविका करणाऱ्यांची देखील संख्या कमी नाही आणि त्यामुळेच देवरत्न मँगोजने खास रत्नागिरी आणि देवगड परिसरातीलच आंबे या ठिकाणी उपलब्ध करून दिले असल्याची माहिती श्री सचिन मोरे यांनी दिली. या व्यतिरिक्त इथे कोकणातला मेवा देखील उपलब्ध आहे. कोकम सरबत आहे. त्याचप्रमाणे विविध प्रकारची लोणची, पापड यांची देखील अत्यंत चांगली व्हरायटी या ठिकाणी उपलब्ध आहे. ठाणेकर नागरिकांनी या ठिकाणी एकदा तरी भेट द्यायलाच हवी. आपल्याकडे देवगड आणि रत्नागिरी या भागातील सर्वत्र आंबा आपल्याकडे उपलब्ध आहे. मुबलक प्रमाणामध्ये होलसेल दरामध्ये किरकोळ विक्री चालू आहे. ठाणेकरांना एक आव्हान राहील की आपण सर्वांनी देवरत्न आंब्याचा आस्वाद घ्यावा. आणि कोकण मेवा हा पूर्ण आहे. पापडापासून चिंच वगैरे, कैरी पन्ने वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत. लोणची वगैरे, पापड वगैरे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. CP Goenka International School,
nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. आमदार श्री संजय केळकर यांच्या पुढाकाराने आणि संस्कार या संस्थेच्या वतीने ठाणे शहरातील गावदेवी मैदानामध्ये आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. शेतकरी आणि ग्राहक यांना एकमेकांच्या समोर आणून अतिशय रास्त दरामध्ये शेतकऱ्यांना देखील फायदा व्हावा या दृष्टिकोनातून या ठिकाणी आंबा विक्री करण्यात येते. ग्राहक आणि शेतकरी या दोघांना या ठिकाणी उचित मूल्य मिळावं या दृष्टिकोनातून प्रयत्न केले जातात आणि त्यामुळेच या आंबा महोत्सवाला ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येने भेट देत असतात. यंदा देखील गेल्या 11 दिवसात ठाणेकर नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात विक्री देखील झाली आहे, असं आमदार श्री संजय केळकर यांनी सांगितलं. मी ग्राहकांना आणि ठाणेकरांना की ज्यांनी या आंबा महोत्सवाला या चळवळीवर प्रेम केलंय खऱ्या अर्थाने, ते नियमितपणे येत आहेत आणि त्याच्यामध्ये वाढ होते. उद्याचा आता समारोपाचा दिवस आहे. 1 मेला सुरू झालेला हा आता मी सगळीकडे फिरलो तर आमच्या आंबा उत्पादक शेतकरी असतील किंवा बाकीचे जे स्टॉलधारक आहेत ते खूप आनंदात आहेत. कारण की शेवटी त्यांच्या कष्टाचं जर चीज होत असेल तर त्यांना ते समाधान आहे आणि ते समाधान देण्याचं काम या ग्राहकांनी ठाणेकरांनी भरभरून दिलं आहे. त्यांच्याबद्दल देखील मी त्यांना देखील या आपल्या माध्यमातून त्यांना धन्यवाद देतो. नमस्कार मंडळी, आपण शिंदे आंबेवाले यावेळेस आपण पहिल्यांदा कोकणातून आपला स्वतःचा घरचा आंबा इथे आपण आणलेला आहे, उपस्थित केलेला आहे. किमान 350 कलमांचा हा आंबा आणि आपण अशी गॅरंटी घेतो की प्रत्येक आंब्याची चव आम्ही इथे द्यायला ठेवलेली आहे आणि सेम टेस्ट मिळणार ही गॅरंटी देतो आपण. आणि आपल्या आंब्याला कार्बेट वगैरे हा प्रकार अजिबात लावलेला नाही. जो आंबा आहे स्वतःच्या बागेतला आहे, त्याशिवाय प्रत्येक फळाची आपण गॅरंटी घेतो. आणि पहिल्यांदाच आम्ही आलेलो आहे. ग्राहकांचा खूप चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आम्हाला. म्हणजे पहिल्या 2-3 दिवसामध्ये ज्या लोकांनी घेऊन गेलं त्या लोकांनी आमचे फोनवरती पण आमच्याकडे म्हणजे होम डिलिव्हरी सिस्टीमसाठी आमचे प्रॉडक्ट मागवलेले आहेत. माझं नाव सई विनेरकर आणि मी इथे पप्पांबरोबर नेहमी येते जेव्हा आंबा महोत्सव असतं. तर मी पण कोकणातलीच आहे, तर मला आंबे खूप आवडतात आणि इथे खूप सारे आंबे आहेत, जसे की हापूस आंबे आहेत आणि पायरी आंबेत पण आहेत आणि खूप चांगले इथे. आणि तुम्ही पण या, मी पण आले इथे. माझं नाव रूता, मी ठाण्यातच राहते आणि अनेक वर्ष मी या आंबा महोत्सवला येते आणि आम्हाला खूप म्हणजे आम्ही सॅटिस्फाईड आहोत. फाले, मी ठाण्यातनं आलो आहे आणि इथे प्रत्येक वर्षी येतो. केळकर साहेब जेव्हा ओपन करतात त्यावेळी हे आंबा महोत्सव आम्ही कोकणचा मेवा सगळं घेतो, आंबे घेतो आणि प्रसन्न वाटतं चांगलं आल्यानंतर आणि चांगला खात्रीशीर माल मिळतो. त्यामुळे परत बाकीचे लोणची बनवून मिळतात, कोकणचा मेवा असतो आणि खात्रीलायक आंबा मिळतो हे म्हणून आम्ही नेहमी प्रत्येक वर्षी इकडे येतो. हा, माझं नाव आशिष गुप्ते, मी ठाण्यामध्येच राहतो. आम्ही ज्या दिवशी हे प्रदर्शन चालू झालं तेव्हा पहिल्यांदा आलो होतो. ह्याच दुकानातनं आम्ही आंबे घेतले, तर खूप छान निघाले म्हणून आता परत आम्ही घ्यायला आलो. रिझनेबल रेट आहे, चांगली क्वालिटी आहे. मी सौभाग्यश्री पैनेटकर, आम्ही इथे दरवर्षी येतो आणि यांच्याकडनंच आंबे घेतो शेतकऱ्यांकडनं. आंबे सुंदर असतात आणि आंब्याची चव चांगली असते, गोडी कळते आंब्याची आणि आंबा कोकणातला आहे, कळतो गोडी बघून, सुंदर असतात आंबे. माझं नाव काशीनाथ संत निकम, मी ठाण्यामध्ये आलो आहे. 2 वर्ष झाले येते सध्या आंबा महोत्सवासाठी. तर चांगली क्वालिटी असं मी इथून घेऊनच जातो. असं ठाणे महानगरपालिका, ठाणे जिल्हा पत्रकार संघ, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या विद्यमाने यंदाचा मातृदिन एका विशेष आणि अभिनव पद्धतीने साजरा झाला. या कार्यक्रमात जन्मदात्या आईसोबतच जीवनाचा खरा पोषण करता असलेल्या निसर्गाचेही आदराने स्मरण करण्यात आलं. या उपक्रमाचा उद्देश मातृदिनाच्या पारंपरिक संकल्पनेला व्यापक करून निसर्गाच्या महत्त्वपूर्ण योगदानाला उजाळा देणं हे होतं.
या निमित्ताने ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ, ठाणे जिल्हा पत्रकार संघ, त्याचप्रमाणे महानगरपालिका प्रशासन सहभागी झालं होतं। या कार्यक्रमाला श्री संजय पितळे, श्री आनंद कांबळे, कैलास माबदी, दीपक दळवी, ठाणे शहर हाऊसिंग फेडरेशनचे कॅस्पर ऑगस्टिन, भरत अनिखंडी, महेंद्र मोने, भाऊ कांबळे, आसरा फाउंडेशनचे मोहन शिरकर, अमन कोयरी, मॅको बँकेचे सहदेव बने, पर्यावरण अभ्यासक श्री वारावळकर यांच्यासह अनेक पत्रकार सहभागी झाले होते। आजचे कार्यक्रम मेन उद्देश होती आपल्याला DIO ऑफिसचे समोर जे असे टेरेस गार्डन बनवायचे। टेरेस गार्डन असं बनवायचे जे फेकलेल्या वस्तूंनी कसं करता येतं आणि ते कंप्लीट जे हीट होतं, जे मॉस्किटो येतात, ते सगळं झाडांमुळे त्यांना पळवायचं। असे टोटल 16 व्हरायटीचं झाडं आपण यूज करणार आहे जे नॅचरली मॉस्किटो रेपलंट्स आहेत। हे कार्यक्रम लोकांना एज्युकेट करणं आणि हे कार्यालयामध्ये असल्यामुळे लोकांना येऊन बघता पण येईल आणि ते कार्यशाळा पण घेऊ, आपण त्याची संगोपन कसं करायचं ते प्रेरणा पण आणि प्रॅक्टिस पण इथे करू शकतो। आणि लोकांचे काही प्रश्न असेल तर ते मला कॉन्टॅक्ट करू शकतो। माझं नाव आहे विजय कुमार कट्टी। मदर डे सेलिब्रेशन आपण कलेक्टर ऑफिसमध्ये साजरा। नमस्कार। आज खरं तर विश्व मातृदिन आहे। विश्व मातृदिन ही संकल्पना म्हणजे आपण आपल्या आईसाठी आपलं ऋण व्यक्त करणं, आपल्या संवेदना व्यक्त करणं, आपले भाव व्यक्त करणं। जसं आपण आईसाठी सगळं करतो तर ज्याच्यामुळे आपण आहोत अशा निसर्गाचंही आपण देणं लागतो आणि या निसर्गाला आदरांजली म्हणून आजचा हा विशेष कार्यक्रम आपण जिल्हा माहिती कार्यालयामध्ये आयोजित केला होता। ठाणे शहरातील काळे बंधूंचा आंबा म्हणजे ठाणेकर नागरिकांची आंब्याला दिलेली पहिली पसंती आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही। यंदाच्या वर्षी देखील काळे बंधू यांनी देवगडचा हापूस ठाणेकरांच्या भेटीला आणला आहे। यंदा देखील दरवर्षीप्रमाणे अतिशय उत्तम चव ही ग्राहकांना मिळावी या दृष्टिकोनातून काळे बंधूंचा प्रयत्न असल्याचं श्री अवधूत काळे यांनी सांगितलं। काळे बंधूंचा आंबा म्हणजे अतिशय चवदार आंबा हे समीकरण झालं आहे। गेल्या साधारणपणे 30-35 वर्षांपासून न चुकता आमच्याकडे आमचे ग्राहक आंब्यासाठी येतात अशी माहिती देखील या निमित्ताने श्री अवधूत काळे यांनी दिली। यावर्षी सीझन 25 वर्षातला सगळ्यात कमीचा सीझन आहे आणि ह्या वर्षी सीझन जरा मार्चमध्ये लेट गेला। साधारण 15 मार्चनंतर याची सुरुवात झाली आणि 5 एप्रिलनंतर थोड्या आवक वाढतील आणि 10 मेला परत सीझन संपतोय। असं एकदम विचित्र वर्ष आहे। 1998 नंतर यंदाचं वर्ष हे सगळ्यात कमीचं वर्ष आहे। आता आपल्याकडे हापूस आणि पायरी हे 2 प्रकारचे आंबे आलेले आहेत। आता पाडवा आहे त्यामुळे पाडव्यानिमित्त आता हापूस आणि पायरी दोघांनाही आता फुल डिमांड आहे। पण ग्राहकांना जेवढा आंबा पाहिजे तेवढा आत्ता आम्हाला देताच येत नाही, कारण गावाला थंडी पडत असल्यामुळे बागेतून जेवढा आंबा तयार व्हायला पाहिजे तेवढा होत नाही आणि बाजारात वगैरे सगळीकडे कोवळे आंबे काढले जातात। तर त्यामुळे त्या कोवळ्या आंब्यांना काहीच चव नाही, तो पचपचीत पपईसारखा लागतो। आपण एकदम मॅच्युअर्ड झालेला तेवढाच आंबा झाडावरून तोडतो, त्यामुळे आपल्याकडे आवक एकदम कमी आहे। कुठे नाही आपली घरं झाली, नग्न धिंड काढली, आपल्या आया बहिणीच्या गुप्तकात लाकडं कोंबली त्याने। आज उगावाला समुद्रेचा दिसदारी। हा बाबासाहेबांचा संघर्ष आहे। हा कुणा ठराविक जाती किंवा धर्माविरुद्ध नाहीये, हा जातीवादी धर्मांध प्रवृत्तीच्या विरुद्धचा संघर्ष आहे। अरे इथं रस्त्यावरती असं बोंबलत गाणं म्हणण्यापेक्षा पोटा पाण्याचं बघ काहीतरी। माझी जाऊ आई सावित्रीबाई फुले बाबासाहेब कळले पाहिजे, त्यांचे विचार कळले पाहिजे, मगच तिच्या जिंदगीचं भलं होईल। समाज जागृत झाला की आपली किंमत कमी होते। काही झालं तरी समाज जागृत झाला नाही पाहिजे, यासाठी पाहिजे संघटना। त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी पाहिजे संघटना। समाजातील प्रत्येक घटकाला आपण क्रांतीची जाणीव करून देऊ। लढाऊ मारू, संघर्ष करू, क्रांतीने समता प्रस्थापित करू। जय भीम, जय भीम, जय संविधान।
ज्वलंत आहे रक्त आमचे नाही हे पाणी, पेटवू रक्ताने आमच्या या दिशा दाही. अन्यायाच्या वादळात जय भीम पॅन्थरचा वृक्ष खंबीरपणे उभा. एकेकाची कुंडली काढा, त्यांच्या भविष्याची काळजी आपण घेणार नाहीत तर कोण घेणार. आजकाल लय गावागावातून तुमचे मोर्चे निघायला लागलेत. चरबी आली आहे तुम्हाला, तुम्ही असे नाही ऐकणार. तू जे लिहितोस तेच घडेल असं वाटतंय का तुला? आपण बाबासाहेबांच्या विचारांपासून भरकटत चालू असं मला वाटतं. इथं फक्त धर्म एक सांगितला जातो, पण त्यातल्या जाती कधीच एक नसतात. आपला हिंसेला विरोध आहे, क्रांतीला नाही. काही करा, ती संघटना ना आपल्या हातात आली पाहिजे. ज्याला माणूस म्हणून जगू देत नाही ना बाकीचा समाज, तो दलित. जो सर्वार्थाने गरीब असतो तो दलित. अशा प्रत्येकासाठी आपली संघटना उभी राहणार, त्यांचं संरक्षण करणारच. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटण रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.